प्रभात आली प्रभात झाली जगती गाजा वाजा बोलपटांचा मुहूर्त ठरला प्रभात आली प्रभात झाली जगती गाजा वाजा बोलपटांचा मुहूर्त ठरला अयोध्येचा राजा म्हणावा फिल्म सिनेमा पिक्चर मूवी काही म्हणा आनंदाचा सोगसिंहा संस्कृतीच्या पाऊलखा खटका भरची करमणूक वा दोन घडीचा विरंगुळा बघता बघता व्यापून जातो देव भानामध्ये सगळा गणनाराचे अश्रू पुसतो लकेर देतो हास्याची पराभूताला चाहूल देतो भविष्यात या भाग्याची आयुष्याच्या क्षणाक्षणाशी बांधत से रेशीम नाते आठवणींना असा प्रतापगडाच्या पायथ्यापासून चंद्राव मोरे होते हे जावळी या ठिकाणी खरी काही उद्ध्वस्त गाडी लावले अशा प्रकारची नंतरच्या काळामध्ये कधी वापर केला त्या धान्यांचा वापर जर किल्ल्याला चिकून घडा दिला ठेवलं जात असेल लाईन मध्ये 2 शेवट दरवाजा कमीत कमी 20 ते 22 खोल्या प्रत्येक राण्यांच्या मला समोर अशा प्रकारचे चौथरे आहेत हा दासी बस आहे राण्यांच्या सेवेसाठी पाहून घ्या मग राजांच्या तो झेंडा तीन परत आपल्याला ये तो झेंडा दिला आपल्याला इकडे लक्ष द्या सगळ्यांनी इकडे अशा प्रकारच्या लाईन मध्ये 2 स्तंभ पाहायला मिळत आहेत 1 आणि 2 अशा प्रकारचे 3 होते पलीकडच्या साईडचा म्हणून उद्ध्वस्त केलेल्या मोगलांनी आता 2 शिल्लक आहेत हे पहिले एकावेळेस 5 होते यांच्यामध्ये कारंजे होतं त्याच्यामध्ये तांब्याच्या नळाद्वारे पाणी सोडलं जात असे साईड लाईटच्या मखमली पडदे आतमध्ये देवळांमध्ये दिवे लावले जात असतात म्हणून त्याला त्याला विजयस्तंभ पण म्हटलेला आहे महाराजांनी कोणताही किल्ला जिंकला त्याच्या शेवटचे वरती एक भगवा तर गावातल्या लोकांना वाटायचं की महाराजांनी कोणता तरी त्या विजयाचं प्रतीक होतं याचं प्रतिबिंब खाली तलावामध्ये पडत असते सकाळ सकाळ राहण्यावर त्या ठिकाणी बसत एक थंड हवेचं ठिकाण पहा या ठिकाणी जो आता षडोत्सव अष्टकोनी ही बाल्कनी महाराजांच्या वेळची सज्जा किंवा गॅलरी राजवाड्या समोरची पहा आणि पलीकडे जो विटांचा रूम आहे ते टाकसाळ्याची नाणी तयार केली जात असत शिवराई राजमुद्राहून जशी आताची रिझर्व्ह बँक तशा प्रकारची बँक आता विटांचा बांधकाम नंतरच्या काळामध्ये गेलेल्या पहा इथे आतमध्ये एक रूम आहे 10 पायऱ्या उत्तर अष्ट
आपण आता ज्या ठिकाणी उभे आहोत हा जो मोकळा जो आपण पूर्ण परिसर पाहिला हा त्यावेळेचा पूर्ण राज दरबार आहे. समोर जी आपण आता जी मेघडंबरी पाहिली त्याच ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा 6 जून 1674 राज्याभिषेक झाला. आता जर आपण त्या मेघडंबरीचं निरीक्षण करतो की त्यावेळेची नसून जी आत्ताची आहे. 1985 साली आपले राष्ट्रपती आणि जगदीश होते त्यांच्या हस्ते पूर्ण पंचधातूची आहे. परंतु तशा प्रकारची ती एक प्रतिकृती मिळवा. त्याच्या आतून सिंहासन पहिला महाराजांचा पुतळा युवराज संभाजीराजे कोल्हापूरचे आणि तो 2009 मध्ये बसवलेला आणि त्याच्या खाली जी चौकोनी आकारची रिडिंग पाहिली छोटी त्याच्या आतून दगड आहे त्याच्यावरती रत्न जडित 32 मन सोन्याचं सिंहासन होतं महाराजांचं. ते 1689 ला ज्यावेळेस मोगलांनी हल्ला केला तर ते पळून गेलं पा आणि तिथून बोललेलं अंतर जर पाहिलं आपण त्या मेघडंबरी पासून या नगारखान्यापर्यंत हे मधलं अंतर 200 फूट अंतर आहे. चारी कोपऱ्यामध्ये कुठेही कोणी बोलत त्या तिथून बोललं पण चारी कोपऱ्यामध्ये त्यावेळेस स्लाउडस्पीचमध्ये काही नव्हती. अजूनही आवाज येतो पा पण तो प्रयोग करून पाहिला पा. एक वास्तुशास्त्र द्यायचा असा पूर्ण पॅक होता पैठणी कापडाने पूर्ण सजवता पा. आता महाराजांचा राज्याभिषेक सोहळा तुम्हाला माहितीच असेल. महाराजांचा राज्याभिषेक सोहळा इंग्रजाच्या वकिलाने इंदिरा ऑक्सिडनने आपल्या डेली डायरीमध्ये जसा तसा नमूद पहा. परत सकाळी पहाटे स्नान करून जगदीश्वराचे दर्शन झाल्यानंतर दरबारामध्ये प्रवेश करता लोकांनी महाराजांना मानाचा मुद्रा केला. सिंहासनाच्या पायथ्याशी गेल्यानंतर त्यांना तिथली प्रत्येक पायरी चढत असताना ज्यांनी आपल्या स्वराज्यासाठी प्राणाचं बलिदान दिलं जसे तानाजी मालुसरे, बाजीराव देशपांडे, नेताजी मालकर सिंहासनावरती आरूढ आल्यानंतर त्यांच्या डाव्यातल्या काही राण्या उजव्यातल्या काही राण्या अष्टप्रधान टाकतो ते नंतर
त्यावेळेला पहिला अनुभव आला. मी किल्ल्यावर येतो असे म्हणणारे भरपूर असतात, पण प्रत्यक्षात किल्ल्यावर येणारे खूप कमी. विश्वास कुणावरही ठेवायचा नाही. मोहिमेच्या दिवशी जे येतील ते आपले, कारण इकडून नावं ही बरीच आली होती. त्याच्यातून बरीचशी कमी जण आपल्या मोहिमेसाठी आली. त्यामुळे पुढच्या वेळेला याच्यातून महाराज आपण खूप काही शिकण्यासाठी. आपण जर राजस्थान वगैरे मध्ये पाहायला गेलो ना, तिथले किल्ले जसेच्या तसे त्या काळचे किल्ले आहेत ना, ते आतापर्यंत तसेच किल्ले आहेत. त्याच्यावर ते कारण आहे, ज्या ज्या वेळेला दुश्मनांनी आपल्यावर हमले केले ना, तर आपण छाती पुढे करून आलो. हा आपला महाराष्ट्राचा इतिहास आहे. आणि राजस्थान वगैरे बाकी बाहेरचे किल्ले जर पाहिले ना, तर ते झुकले. म्हणून आपला एक इतिहास आहे की आपण छाती ठोकपणे पुढे गेलो. दुश्मन जेव्हा ज्यावेळेस हमले केले, त्यामुळे आपल्या किल्ल्याची ढासल झालेली आहे. आणि आपल्या पुढच्या पिढीसाठी हे आपल्याला जपायचंय, म्हणून आपण त्या प्रतिष्ठानाच्या माध्यमातून आपण हे कार्य करायला घेतलेलं आहे. तर सगळ्यांना एक विनंती आहे की हा ते लेटेस्ट कलियुग आहे, फास्ट युग आहे. प्रत्येकाला वेळ असतोच असं नाहीये, पण आपल्याला 2 महिन्यातून 3 महिन्यातून एक विनंती आहे की 2 दिवस किंवा जवळ असेल तर 1 दिवस पण नक्कीच वेळ द्या.
कारण तर समाजात आपण वावरतोय. महाराजांच्या कुठेतरी कार्यक्रमात मी ऐकलं होतं की समाजाचे ऋण असतात आपल्याकडे, मातृऋण, पितृऋण, गुरुऋण. तसे या समाजाचे, राजांचे पण आपल्यावरती ऋण आहेत की आपण एक हिंदू म्हणून जन्माला आता इथं आहोत ताटमानेने. तर त्या ऋणाची परतफेड आपण कशी करावी, तर हे सेवेरूपी आपण हे करतोय, हे कार्य घेतलंय. तर जेवढा वेळ देता येईल तर नक्कीच वेळ प्रतिष्ठानासाठी द्या. असं नाहीये की तुम्ही आता आलेत ना, पुढच्या मोहिमेला तुम्हाला कंपल्सरी येणं आहे. तुमच्याकडे वेळ असेल तर या, पण कोण आपल्या मित्रांनाही प्रोत्साहित करा मोहिमेसाठी येण्यासाठी. बस.